भगवान शिवांच्या तिसऱ्या आणि चौथ्या अवतारांविषयी जाणून घ्या. 3. नंदी अवतार. भगवान शंकर सर्व सजीवांचे प्रतिनिधित्व करतात. भगवान शंकरांचा नंदीश्वर अवतार देखील त्याच गोष्टीचे अनुसरण करतो आणि सर्व सजीवांना प्रेमाचा संदेश देतो. नंदी हे कर्माचे प्रतीक आहे. याचा अर्थ कर्म ही जीवनाची गुरुकिल्ली आहे. या अवताराची कथा पुढीलप्रमाणे. शिलाद मुनी ब्रह्मचारी होते. घराणेशाहीचा अंत पाहून त्यांच्या पूर्वजांनी शिलाद यांना मुले उत्पन्न करण्यास सांगितले. शिलादांनी पुत्रहीन आणि मृत्यूहीन संतान प्राप्त करण्याच्या इच्छेने भगवान शिवाची तपश्चर्या केली. तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी शिलादांना पुत्ररूपात जन्म घेण्याचे वरदान दिले. काही वेळाने जमीन नांगरताना शिलाद यांना जमिनीतून जन्मलेले मूल दिसले. शिलादने त्याचे नाव नंदी ठेवले. भगवान शंकरांनी नंदीला आपला गणाध्यक्ष बनवले. अशा प्रकारे नंदी नंदीश्वर झाला. नंदीचा विवाह मरुतांची कन्या सुयशा हिच्याशी झाला होता. 4. भैरव अवतार. शिवपुराणात भैरवाचे वर्णन भगवान शंकराचे पूर्ण रूप आहे. एकदा भगवान शंकराच्या भ्रमाने प्रभावित होऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले. मग तुळईच्या मध्यभागी एक नर आकृती दिसली. त्याला पाहून ब्रह्मदेव म्हणाले, चंद्रशेखर, तू माझा मुलगा आहेस, म्हणून माझा आश्रय घे. ब्रह्मदेवाकडून असे ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले. तो त्या पुरुषाकृतीला म्हणाला, कालाप्रमाणे शोभून तूच खरा कालराज आहेस. उग्र असणे म्हणजे भैरव. भगवान शंकराकडून हे वरदान मिळाल्यानंतर कालभैरवाने आपल्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापले. ब्रह्मदेवाचे 5वे डोके कापून भैरव ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापासाठी दोषी ठरला. काशीमध्ये भैरवाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. काशीच्या रहिवाशांसाठी भैरवाची भक्ती आवश्यक आहे असे म्हटले जाते.